हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। सकाळची अशी एकदम छान सुरुवात झालेली आहे। नेहमीप्रमाणेच राजविका स्कूलवरून घरी आली आणि मला सांगत होती की स्कूलमध्ये दिवाळी प्रोजेक्ट सांगितला आहे। मग मी म्हटलं ठीक आहे, आपण करू स्टार्ट। मग दुपारी आम्ही बसून हा दिवाळी प्रोजेक्ट बनवत होतो। प्रत्येक स्कूलमध्येच असा दिवाळी प्रोजेक्ट किंवा ॲक्टिव्हिटीज चालूच असतात काही ना काही। मी तिला हेल्प करत होते की काय बनवायचं, कसं बनवायचं। तिला असे दिवे लावून एक पेपर तयार करायचा होता। मग आम्ही तेच ठरवत होतो काय करायचं, कसं करायचं। शेवटी आम्ही एक डिझाईन मनामध्ये फायनल केली आणि करण्यासाठी सुरुवात केली। राजविका पण मला मदत करत होती। ॲक्च्युली हा प्रोजेक्ट तिचाच आहे, पण तिला अजून काही एवढं येत नाही। मग म्हटलं चला मीच तिला दाखवते कसं करायचं। मग प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी तिला अशी दाखवत होते। हे बघ, हे असं चिटकवण्यासाठी घ्यायचं, हे त्याच्यावरती असा फेविकॉल टाकायचा आणि मग असं चिपकवायचं। म्हणजे कसं आहे ना, मुलांना पण सगळ्या गोष्टी जमायला हव्यात। आपण मोठे त्यांना मदत करतोच, पण त्यांनाही यायला हवे। खूप छान प्रकारे ती पण सगळं बघत होती, करत होती। तिलाही खूप इंटरेस्ट आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यात आणि मलाही खूप आवडतं अशा काही गोष्टी करायला। इकडे दुसरीकडे शरा थोडी त्रास देतच होती, पण ठीक आहे। मग आम्ही तिघी मिळून असा हा तिचा छोटासा प्रोजेक्ट तयार करत होतो। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चाललेलं आहे आमचं काम। आम्ही असं ठरवलेलं, हे जे काही मोठी आपट्याची पाने दिसत आहेत तीच घ्यायची आणि त्याच्यापासून असं फूल तयार करायचं। म्हणजे 4 एकमेकांवर अशी पाने ठेवायची आणि त्याचे फूल बनवून घ्यायचे। शरू जरा जास्तच त्रास देत होती, म्हणून तिला सांगितलं की जरा एक गाडी घेऊन ये, म्हणजे ती तिथे शांतपणे बसेल। मग हिचे कागद, तिचे काय ओढाओढ करायची नाही। अशा प्रकारे आमचं छोटंसं असं फूल तयार करून झालं आणि त्याच्यावरती आता आम्ही जे छोटे छोटे दिवे होते ना ते लावणार होतो, ते स्टिक करून घेणार होतो। अशा प्रकारे आम्ही त्याच्यावरती छान असे छोटे छोटे दिवेही स्टिक केले। 4 बाजूला 4 दिवे आणि मध्ये एक। असा हा तिचा प्रोजेक्ट रेडी झाला होता। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे। आणि तीही तो उचलून अशा प्रकारे दाखवण्याचा मला प्रयत्न करत होती। हे बघ, हे बघ किती छान दिसतंय। काल मी एक व्हिडिओ टाकलाच होता की आपले काळे कुट्ट बर्नर हे कशा प्रकारे स्वच्छ करायचे, त्याचाच हा पुढचा व्हिडिओ आहे। तुम्हाला असे बर्नर काळे झालेले असतील आणि कशा प्रकारे स्वच्छ करायचे हे समजत नसेल की त्यासाठी मी कोणती गोष्ट वापरून असे चकाचक बर्नर स्वच्छ केले, हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझा पाठीमागचा व्हिडिओ बघू शकता। अशा प्रकारे सुंदर आपले गॅसचे काळे कुट्ट झालेले बर्नर आहेत तेही निघून जातात। एकदम नवीन लखलखीत चमकदार असे बर्नर दिसतात। तर तुम्ही जाऊन नक्की बघा हा व्हिडिओ, खूप उपयोगी पडेल तुम्हाला। दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये तिची दिवाळी पार्टी होती, त्यासाठीच ती तयारही झाली होती। बघा राजविका अशा प्रकारे तयार झालेली अशी छानसा डॉलसारखी तयार होऊन अशी गोल फिरून दाखवत होती। थोडे फोटोज काढत होते मी। एकदम गोड माझी क्यूट परी अशी दिसत होती। लास्ट डे आहे या सेमिस्टरचा हा तिचा। मग स्कूलमध्ये दिवाळी पार्टी ठेवली होती। मग डब्यामध्ये थोडासा खाऊ आणि बॉटल देऊन ती स्कूलला जायला रेडी झाली होती। तिला नेहमीप्रमाणे तिची बॅग ही स्वतःच भरायची असते। मी भरलेली तिला अजिबात आवडत नाही। शरू पण काय इकडे तिकडे बघत होती, दीदी काय करतीये, काय कशी छान छान रेडी झालीये। दोघींच्या आपल्या गप्पा चालल्या होत्या। आणि मेन जे थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की आम्ही फोटोशूट कशासाठी केला होता। तर राजविकाचा बड्डे येत आहे आणि तिला दिवाळीच्या सुट्ट्या पण लागणार आहेत। तर मग त्याच्या आधीच टीचर बोलल्या की तुम्ही, आणि तिची इच्छा होती की स्कूलमध्ये बड्डे सेलिब्रेट करावा। सगळ्याच मुलांचा स्कूलमध्ये बड्डे हा सेलिब्रेट करतातच। मग आम्ही तिच्या स्कूलमध्ये गेलो। स्कूलमध्ये जाताना तिच्यासाठी बड्डेचा केक आणि मुलांना हे चॉकलेट्स
वाटण्यासाठी आम्ही घेतले होते. दिवाळी पार्टी असल्यामुळे स्कूलमध्ये डेकोरेशन, रांगोळी याची तर छान अशी तयारी करूनच ठेवलेली होती. हॅप्पी दिवाळीची एकदम सुंदर अशी रांगोळी काढली होती. मुलांचे प्रोजेक्ट्स, कंदील वगैरे असे छान सजवलेले रांगोळी वगैरे काढलेली. जाऊन पाहिलं तर ह्या 2 लक्ष्मी तयार केलेल्या आणि राम, लक्ष्मण, सीता हे आपल्या घरी कसे येतात आणि दिवाळी का सेलिब्रेट करतो हे समजून सांगण्यासाठी ही त्यांनी स्कूलमध्ये थीम ठेवलेली आणि अशा प्रकारे छान असं डेकोरेशन केलेलं. राजविकाने केलेला प्रोजेक्ट पण असा छान असा चिपकवलेला स्कूलमध्ये. मला खूप आवडलं. अशा प्रकारे छान त्यांनी दिवाळी सेलिब्रेट करून घेतली. सगळ्या टीचरांनी त्यांना स्टोरीज वगैरे सांगितल्या आणि मग राजविकाचा बड्डेही छान असा सेलिब्रेट केला. हॅपी बड्डे राजविका, हॅपी बड्डे राजविका सगळे असे क्लॅप करून बोलत होते. मुलांना तेवढीच गंमत वाटते, तेवढंच हौस असते एक ती. सगळे राजविकाला हॅपी बर्थडे, राजविकाला विश करत होते, स्कूलचे तिचे फ्रेंड्स वगैरे. मग आम्ही तिला केक वगैरे भरवला. खूप छान असा दिवस गेला. खूप छान असं सेलिब्रेशन झालं तिच्या बर्थडेचं स्कूलमध्ये. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे सेलिब्रेशन, दिवाळी सेलिब्रेशन, दिवाळी पार्टी आणि राजविकाचा बर्थडे हे खूप छान सेलिब्रेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.